तुम्हाला देखील आपण सन्मानित करूया शत्रुदादा. स्वर्गीय महेंद्र बाळकृष्ण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री विवेक शेठ भोईर यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी बामाली टीमला 5000 रुपये. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. तुम्ही पाहता उद्योगपती भंडारली गावचे प्रेमनाथ शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि इरफान भाई चौधरी या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. भीम शेठ पाटील नागाव तुमचं स्वागत. या प्रेमनाथ दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामना सुरू होतोय. आमचे भीमदादा काळणे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आल्या शुभेच्छा. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज रोहिदास पावशे. भीमा शेठ बिल्डर अँड डेव्हलपर्स भीमा शेठ या तुमचा देखील सन्मान करू. या भीमा शेठ या तुमचा देखील सन्मान करू. मैदान के अंदर आपको सेमीफाइनल नंबर 1 40+ की मैच हैदुटने 40+ और उनके सामने टीम बामली 40+, इन दोनों टीमों के बीच शुरू होती हुई नजर आएगी. टॉस को जीता हैदुटने 40+, गेंदबाजी का फैसला. ये गेंद देखिए फुल टॉस थी, हवा में गई, विकेट कीपर आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती, कैच को दिया जाएगा अंजाम और रोहिदास पावशे की पारी का होगा खात्मा. प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. प्लीज पंडितजी पाटील या. आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू. आम्ही आता इनिंग ब्रेक नंतर लगेच सर्व सत्कार करू. या पण शत्रुघ्न शेठ पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय पंडित शेठ पाटील या. पंडित शेठ पाटील अशोक मस्कर या सन्मान करूयात आपण. या भीमशेठ तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. उद्योगपती शरद भोईर दैसर यांचं देखील स्वागत. इसके बीच एक इनाम जरूर आ चुका है और रुपेश शेठ पाटिल साहब इनकी तरफ से इनाम आया. अगर 3 गेंदों में 3 विकेट हैट्रिक अगर होती है, 3 गेंदों में 3 विकेट आती है और विकेट की हैट्रिक अगर होती है तो रुपेश शेठ पाटिल साहब इनकी तरफ से 2000 रुपए का इनाम गेंदबाजों को दिया जाएगा. स्वागत आहे सर्व मान्यवरांचा. चला अशोक जी मस्कर साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे तुम्ही टायटल सॉन्ग खऱ्या अर्थानं ज्याच्या गायक सुप्रसिद्ध गायक नारिवलीचे ठाणे रायगड मध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा या विकास पाटील तुमचा सन्मान करूयात. साई पाटील साई शेठ पाटील उद्योगपती नागाव आपलं स्वागत आहे. मदन शेठ गोंडली साई भक्त आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जर लक्ष असू द्या साई भक्त मदन शेठ गोंडली यांच्याकडनं बामाली संघानं जर चॅम्पियन झाला स्पर्धेचा तर 21 दर्शन बामालीसाठी. ओ टू कॉम बॉक्स. तर बघा खऱ्या अर्थानं साई भक्त
मदन शेठ गोंडली जर फायनल मेगा फायनल जर मारली चॅम्पियन झाली भामाली रमेश दादा तर एकविरा दर्शन आई एकविराचं नाव घ्या आता नक्कीच दर्शनला येतो आईला सांगा कारल्याच्या आणि जर स्पर्धेमध्ये जर चॅम्पियन झालात तर खऱ्या अर्थानं तुम्हाला एकविरा दर्शन O2 कॉम्बॉक्स मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर तुम्ही पाहता साई भक्त मदन शेठ गोंडली बाबाली संजय शेठ बडवी नागाव आणि उद्योजपती खऱ्या अर्थानं राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं नाव माजी उपसरपंच शत्रुशेठ पाटील भंडारले आणि त्याच्यानंतर बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट्स खऱ्या अर्थानं बिल्डिंगचं काम देखील शेठचं चालू आहे. भीमा शेठ तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत O2 कॉम्बॉक्स आणि साई शेठ पाटील इलेक्ट्रिशियन आमचे आपलं स्वागत आहे नागाव. याच दरम्यान एक पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळाडूंसाठी येताना पाहायला मिळत आहे. स्वर्गीय महेंद्र बाळकृष्ण भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विवेक शेठ भोईर साहेब यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकारांची हॅट्रिक जर झाली तर फलंदाजांना तब्बल 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. विवेक शेठ भोईर 5,000 षटकार हॅट्रिकला लावले आहेत. तर खऱ्या अर्थात तुम्ही पाहता कृष्णा तेजा बैलाचे मालक पांडुरंग शेठ पाटील यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देण्यात आलं. त्यांचा देखील सन्मान करणार आहोत आणि मदन शेठ गोंडलीनं खऱ्या अर्थानं एक अनाउन्समेंट आमच्यापर्यंत पोहोचवली आहे की 3ऱ्या वर्षामध्ये जेव्हा ही स्पर्धा येईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी बाईक देण्यात येणार. एकदा जोरदार झाला मदन शेठ गोंडली यांच्यासाठी म्हणजे पुढच्या वर्षासाठी आम्ही रेग्युलरसाठी पण एक बाईक ठेवू. नक्कीच मदन शेठ गोंडली साहेबांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. गिरीश पावशे सिद्धू मॅचला एन्जॉय करण्यास स्वागत आहे. तर तुम्ही पाहता उद्योजपती खऱ्या अर्थानं रामनाथ शेठ हरिचंद्र शेठ मुखादम यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. बॉडी बिल्डर तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं गोल्ड मेडल आणि ज्यांना भेटण्यात आलं गोल्ड मेडल ज्यांना भेटण्यात आलं खऱ्या अर्थानं बॉडी बिल्डर संदीप शेठ पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती याचं स्वागत होईल. आणि कार्तिक गायकर साम या नावानं चर्चेत आहे खऱ्या अर्थानं. ओम साई मोबाईलचे ऑनर आमचे राहुल गोरपेकर असतील आणि सॅम असतील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदान के अंदर हम देख रहे हैं बहुत अच्छी मैच आपको यहाँ से बिल्कुल नजर आएगी. इसी के साथ बाउंड्री आई रन बनेंगे 19 स्कोर कार्ड के ऊपर. इनाम आ चुका है यहाँ से नीलेश शेठ भंडारी साहब और रुपेश शेठ पाटिल साहब इनकी तरफ से. विकेट हैट्रिक अगर होती है तो नीलेश शेठ भंडारी साहब 3,000 देंगे और रुपेश शेठ पाटिल इनकी तरफ से 2,000 विकेट हैट्रिक के लिए दिए जाएंगे. श्रीराम जिमचे ऑनर रामदादा आंबेकर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रामदादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अटैक करने की कोशिश की जाएगी ऑन साइड के ऊपर. ड्राइव किया बॉल को गेंद जाएगी वाडिश लॉन्ग ऑन के रीजन पर खिलाड़ी तैनात. 1 रन पूरा. दूसरे की कोशिश यहाँ से LBW की लाउड अपील माफ कीजिए रनआउट की अपील जरूर की थी लेकिन बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित तौर पर आपको नजर आएंगे. 20 रन यहाँ से टीम की रन संख्या बनी है. या संदीप पाटील टायगर बिल्डर खऱ्या अर्थात नेपाळमध्ये ज्यांना गोल्ड मेडल भेटलाय ज्यांचा बॉडीमध्ये पहिला क्रमांक आला आगरी समाजाची 8 वर्षात संदीप दादा पाटील. एकदा टाळ्या चालल्याच पाहिजेत मित्रांनो कारण की खऱ्या अर्थानं ज्याला गोल्ड मेडल नेपाळमध्ये भेटलाय. बघा मोदी सरकारने जर टाळ्या वाजवायला GST ठेवली असती टाळ्या वाजवलं नसता. आगरी समाजाचा मुलगा एकदा संदीप दादा पाटील तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सच्चे स्वागत. आणि श्रीराम
खऱ्या अर्थानं जिमचे ऑनर आमचे रामदादा आंबेकर तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर. बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद बामली 40+ 20 रन बनी है. हॅलो जरा मानस फुलोरे या मानस मनोरे प्लीज क्षमा मागतो तुमची. मित्रांनो आयोजक सांगतायत की ते देखील ऐकणं खूप गरजेचं आहे. सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती आपण कृष्णा बैलाचे आणि तेजा बैलाचे मालक पांडुरंग शेठ पाटील निघूया. तुमचा देखील सन्मान करू. भरतदादा पाटील भावी सरपंच बुरदुल आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पांडुरंग शेठ पाटील तेजा आणि कृष्णा बालाचे मालक यांच्याकडनं 10,000 रुपये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोल्डन मॅन सन्मान करतोय. ऑल टू कॉम्बॉक्स. आते हुए नजर आएंगे और रनों को अब यहाँ से रफ्तार दी जाएगी. 26 रन. बहुत सारे भोपू आपको बचते हुए नजर आएंगे. बिल्कुल क्योंकि अपनी टीम को सपोर्ट कर रही है. बैकफुट पर गए. अपर कट वाला ये शॉट कमाल का शॉट. गेंद बंदूक की गोली की रफ्तार से टांगा पलटी घोड़े फरार और रन मिलेंगे खटैक 4. विकेट 2 रन मैदान के अंदर दौड़ के पूरे किए जाएंगे. देवीदास पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आयोजक आहेत खऱ्या अर्थानं हे भाऊ आहेत बंधुराज आहेत मोठे बंधुराज देवीदास खऱ्या अर्थानं रोहिदासजी पाटील आपलं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. इस बार का ये शॉट लॉफ्टेड ऑफ ड्राइव. कोई खिलाड़ी मौजूद नहीं गेंद गैप में, लेकिन कमाल की फील्डिंग आपको डीप कवर बाउंड्री पर नजर आएगी. 2 रन मैदान के अंदर दौड़ के पूरे किए. तीसरे की कोशिश. युवराज गोंदली राजाराम जुईकर आणि सत्यवान भोईर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. भगवंतदादा गोंदली तुमचं देखील स्वागत करू. यहां से अटैक किया. ये शॉट बढ़िया. कोई खिलाड़ी मौजूद नहीं गेंद गैप में. बल्लेबाज ने मचाया है शोर और यहां पे आया 4 रन. हमसे रक्त
त्या बॅनर समोर जे बसलेले आहेत हॅलो. त्यांना विनंती की तिकडून थोडस उठून आपण त्या ऑरेंज पट्ट्याच्या मागे बसावं. तुम्ही पाहताय रामनाथ हरिचंद्र शेठ मुकादम, नावाली उद्योजक उद्योगपती रामनाथ हरिचंद्र शेठ मुकादम, उद्योजक उद्योगपती नावाडी यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. बॅटिंग करणार टीम साठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार, 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. रन संख्या बनी है बामली 40 प्लस स्कोर कार्ड पर 38 यानी 38 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर यहां से बनते हुए नजर आएंगे. कमाल के बल्लेबाजी रवि पावशे. रवि मैदान के अंदर बरस रहा है, चमक रहा है. भले ही समय रात का यानी कि चांद का हो, लेकिन रवि कहता है कि जब मैं आऊंगा समय तब हमारा होगा. क्या कमाल की बल्लेबाजी. 1 मैन आर्मी, अकेला शेर मैदान के अंदर रवि पावशे और रन 38 बनी है 3 ओवर के बाद. तर गीतेश शेठ पावशे सिद्धू या नावाने चर्चेत आहे बघा. त्यांच्याकडनं 6000 रुपये ते कॅश प्राइज त्यांच्याचकडे जमा आहे. 3 बॉल 3 षटकार त्यांच्याकडनं कॅश प्राइज घ्या. आम्ही तुमची अनाउन्समेंट करतो, याची लक्षात घ्या. आउट टू कॉम्बॉक्स. मैदान के अंदर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक आपको बिल्कुल नजर आएगा. कमाल की ये प्रतियोगिता है बिल्कुल. जय हनुमान जय गावदेव ट्रॉफी नागांव 2025 सीजन दूसरा. और क्या कमाल का आयोजन, क्या कमाल का नियोजन. आपको इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर शिवसेना शाखा प्रमुख नागांव उत्तम शेठ पाटिल साहब और उनकी टीम, जिन्होंने बहुत मेहनत ली इस टूर्नामेंट के सपने को साकार करने के लिए. और आज इस ट्रॉफी की चर्चा पूरे रायगढ़ ठाणे में आपको होती हुई नजर आएगी. इतनी शानदार और धमाकेदार ये प्रतियोगिता. सेमीफाइनल नंबर 1 का मैच 40 प्लस का बामली और टीम हेदुटणे 40 प्लस इनके बीच मैदान के अंदर चलता हुआ नजर आएगा. सन्मान करूयात युट्यूबर. तुम्ही पाहताय शेखरजी पाटील. या युट्यूबर शेखर पाटील लवकर या, तुमचा सन्मान करूयात आपण. युट्यूबर तुम्ही पाहताय शेखर पाटील, याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. खऱ्या अर्थानं आगरी कोळी यांचा आळबाद शान वाढवणारे हे युट्यूबर आहेत. आणि नक्कीच पेंदरगावचे भूमिपुत्र. तुम्ही नक्कीच त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला आगरी मुलगा खूप पुढे जाईल अशा ईश्वरचरणी प्रार्थना. आयोजकांकडे तुला खूप शुभेच्छा. आणि शेखरला देऊया आता पुढच्या वाटचाल. शेखर पाटील यूट्यूबर, तुला खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. सुधीर कारण आखिरी ओवर के लिए यहाँ से बिल्कुल आई है. टॉट 10 के साथ आपको शुरुआत होते हुए बिल्कुल नजर आएगी. इनाम यहाँ से लगा है नीलेश शेठ भंडारी साहब. विकेट हैट्रिक के लिए 3000. रुपेश शेठ पाटिल जिन्होंने विकेट हैट्रिक के लिए 2000 लगाई है. रतन गोरपेकर नारिवली या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खराब फील्डिंग मैदान के अंदर, जहां पे 1 था वहां पे 3-3 रन. लेजी क्रिकेट हेदुटणे 40 प्लस के माध्यम से आपको बिल्कुल देखने को मिलेगा. लेकिन बामली 40 प्लस जितने रन आए उतने बटोरिए, क्योंकि जब आप डिफेंड करने जाएंगे तो आपके पास अगर रन होंगे तो आपके गेंदबाजों में आत्मविश्वास बिल्कुल झलकेगा. बघा वजीर बैलाचे मालक नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत. मदन शेठ गोंडले यांच्याकडे लागोपाठ 3 बॉल 3 षटकार, रोख रक्कम 11000 रुपये. बघा मारा 3 बॉल 3 षटकार 11000 रुपये. 4 गेंदें आपको बिल्कुल यहाँ से अपनी बचते हुए पहली पारी में नजर आएगी. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक राजाराम सुईकर यांच्याकडनं बामाळी संघासाठी 10000. म्हणजे 3 बॉल 3 षटकार 21000. बघा 12 आणि रामनाथ शेठ यांच्याकडनं 3000. दो रन मैदान के अंदर यहाँ से आपको दौड़कर पूरे होते हुए नजर आएंगे. 2 के साथ रन संख्या बढ़ेगी. रन बनेंगे स्कोर कार्ड पर 44 यानी कि 44 रन बनी है. बहुत सारे इनाम लगाए गए. छक्कों के हैट्रिक, विकेट हैट्रिक, लेकिन इनाम एक भी खिलाड़ी आपको यहाँ से छटकाता हुआ नजर नहीं आएगा. दूसरे के लिए जाना चाहती है, लेकिन रनआउट के तौर पर बल्लेबाज रवि पावशे होंगे आउट.
3 गेंदें अब भी आपको यहाँ से इस पहली पारी में बिल्कुल बचती हुई नजर आएगी। 3 गेंदों में और 2, माफ कीजिए, 2 गेंदें आपको यहाँ से बिल्कुल बचती हुई नजर आएंगी। 2 में और कितने आएंगी ये बात देखने लायक। कदमों का इस्तेमाल किया, बाहरी किनारा लगा जरूर, शॉट थर्ड मैन पर खिलाड़ी है, छलांग लगाई, गेंद को यहाँ से बिल्कुल फील्ड किया जाएगा। तब तक मैदान के अंदर दौड़ के पूरा किया एक सिंगल। आखिरी ओवर जहां पे आपको रनों की गति कम होती हुई नजर आएगी। रन आपको काफी कम मैदान के अंदर नजर आएंगे, जहां पे शुरुआती 3 ओवर में 38 बनाए गए, लेकिन उसके बाद आखिरी ओवर 5 गेंदों में इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल यहाँ से रामशेठ घोरपेकर नारिवली आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे. ड्राइव किया जाएगा यहाँ से, लॉन्ग ऑफ में गेंद देखती है, गेंद जाएगी, देखते ही देखते सीमा पार, 4 रन मिलेंगे। कुंदन भाई आपका सत्कार करेंगे, आ जाओ. श्रीनाथ मेडिकल कुंदन भाई आपका देखील स्वागत. पप्पू गायकवाड तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. अलादीन तुमचं देखील स्वागत. आमचे मित्र आहेत जिवलक तुमचं स्वागत करू. पप्पू गायकवाड यांचं स्वागत. या सर्व कुंदन भाई आपका स्वागत करेंगे. मेडिकल आहे त्यांचा खऱ्या आता दैसा नाक्यावरती त्यांच्या माध्यमातून किट देण्यात आली आहे. तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. 51चं टार्गेट आहे. खऱ्या अर्थात ज्याच्या माध्यमातून रेग्युलर फॉर्मॅटसाठी मॅन ऑफ द सीसाठी फ्री देण्यात आला आहे. बाबूशेठ धर्मा पाटील यांच्याकडून तुम्ही पाहता करण शेठ बाबू पाटील. या करण शेठ तुमचा सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती. या गोल्डन मॅन करण शेठ आता संसारात देखील पडल्यात. खऱ्या अर्थाला सुरुवात होईल. नानाशेठ पाटील या, नानाशेठ पाटील या. करण शेठ पाटील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. बघा लक्षात असू द्या, जर मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे त्या बाईक जी कोणाला भेटेल खेळाडूला त्याचे 20,000 रुपये कट केले जातील. लक्षात असू द्या. तुम्ही रजिस्ट्रेशन करा. काही खेळाडूंना बाईक भेटते, मग 1 महिना 2 महिने जाऊ दे, कशा रजिस्टर काही करत नाही, मग त्या आयोजकांना खऱ्या अर्थानं खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून तुमचे 20,000 रुपये कापले जातील. फ्री देण्यात आली आहे. करण शेठ पाटील तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. काही तुम्ही पाहताय क्षणचित्र याला आपण बघ सन्मान करूयात. युवराजजी गोंडली या तुमचा देखील सन्मान करू. युवराज शेठ गोंडली यांचे सन्मान भगवान दादा गोंडली यांचे ते बंधू आहेत खऱ्या अर्थानं. आणि भगवान दादा म्हटलं तर आई गावदेवी बामाली संघाला ज्याच्या माध्यमातून सर्व यंगस्टरांना या पठ्ठ्यानं एकत्रित केलं, या पठ्ठ्यानं एकत्र करून आज बामाली संघ नव्या जोशानं ठाणे नव्हे तर रायगड मध्ये देखील बामालीची नवीन छाप सोडली. भगवंतदादा तुझं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. असंच प्रेम करू द्या. नक्कीच भगवंतदादा यांच्यावरती युवराजदादा गोंडले यांचं स्वागत करू. राजाराम जोईकर या. राजाराम जोईकर बामाली संघाचे पॅकर्स आहेत. राजाराम शेठ तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या विवेक शेठ भोईर बामाली या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत. नितीनजी पाटील यांचे हे सुपुत्र आहेत.
माजी सरपंच बुरदुल गावचे भरतशेठ पाटील साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या. त्याचे पाटील की तुम्हाला देखील या. तुमचं नाव नाही माहिती आमच्यापर्यंत या. लवकर तुमचा देखील आपण सन्मान करू. या नामदार या. विष्णू पावशे नजर हॅट्रिक घेतली तर रामनाथ माळी यांच्याकडनं 2000 रुपये. अरविंद पाटील आशिष पाटील या. तुमचा देखील सन्मान करू. या पण सन्मान करूयात सर्व मान्यवरांचं. या प्रेमदादा पाटील तुमचा देखील सन्मान करू. या प्रेमदादा या. चौधरी साहब आपका देखील सन्मान करेंगे. या प्रेमदादा पाटील इरफान भाई चौधरी यांचा देखील सन्मान करूयात आपण. आणि प्रेमदादा पाटील या प्रेमदादा पाटील इरफान भाई चौधरी या दोन मान्यवरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या पण सन्मान करू. प्रेमदादा पाटील उद्योजक उद्योगपती भंडारली आणि त्याच्यानंतर इरफान भाई चौधरी यांचा देखील सन्मान. या श्रीराम चे ऑनर आपण राम आंबेकर दादा तुमचा देखील सन्मान करूयात. त्याच्यानंतर संदीपजी पाटील जे नेपाळला जाऊन खऱ्या अर्थानं गोल्ड मेडल ज्यानं डायगरचे सुपुत्र आहेत संदीपजी पाटील या तुम्हाला देखील सन्मानित करू. अगदी समाजाची आण बाण शाण नेपाळ मध्ये जाऊन गोल्ड मेडल ज्यानं जिंकला संदीपजी पाटील तुमचा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. याचा देखील सन्मान करू. दिनेशदादा पाटीलचा देखील सन्मान करू. या सर्वांचे सन्मान आपण करूयात लगेचच. चलिए मैदान के अंदर मैच आपको और होती हुई नजर आएगी. पहली गेंद डॉट आई है, दूसरी गेंद भी यहाँ से डॉट. इनामों की राशि मैदान के अंदर बिल्कुल लगी है. नीलेश शेठ भंडारी साहब और रुपेश शेठ पाटिल साहब इनकी तरफ से अगर छक्कों की हैट्रिक होती है तो नीलेश शेठ भंडारी 3000 देंगे और रुपेश शेठ पाटिल 2000 यहाँ से बिल्कुल आपको देते हुए नजर आएंगे. और यहाँ से इनाम गेंदबाजों के लिए लगा स्वर्गीय महेंद्र बालकृष्ण भोईर इनके स्मृति पित्यार्थ विवेक शेठ भोईर इनके साथ इनकी तरफ से विकेट के हैट्रिक के लिए 5000 दिए जाएंगे. या लगेच रतन शेठ गोरपेकर तुमचा देखील सन्मान. रतन शेठ या सन्मान करू. ओहो टीपला जेल विकेट ओ युटी फलंदाज बाद. या रतन शेठ गोरपेकर साहेबांचा देखील सन्मान करूयात आपण मुख्य व्यासपीठावरती. युक्ती पाटील आणि नितीन पाटील डायगर या मुख्य व्यासपीठावरती. संदीप शेठ पाटील याचा देखील सन्मान तुम्ही पाहताय. आपलं देखील स्वागत आहे. यहाँ से इनामों की राशि मैदान के अंदर बिल्कुल लगाई गई. अनगिनत इनाम राज जोईकर साहब इनकी तरफ से भी अगर विकेट हैट्रिक होती है तो बामल्ली के गेंदबाज को 5000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा. महेश शेठ मात्रे ओवे गाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बामाली संघाचे पुरस्कर्ते राजाराम जुईकर हे देखील मॅचला एन्जॉय करतात. भगवंतदादा गोंडली मदनदादा गोंडले आमचे साई भक्त उद्योजक उद्योगपती. चॅम्पियन झाला तर आई एकवीरा कारला हाकेल धावणार नवसाला पावणारी आई एकवीचं दर्शन नक्कीच चॅम्पियन स्वप्न होईल का पूर्ण. जाऊया त्याच मॅच कडे. ओ टू कॉम बॉक्स 3 गेंदें हुई है, एक भी रन अभी तक नहीं आया. पैडल स्वीप करना चाहती है. डाउन द लेग साइड वाले अंपायर की इशारा आएगा व्हाइट बॉल का. व्हाइट गेंद पर 1 रन यहां से बिल्कुल मिलेगा. खाता खोलेगा. गेंद वैसे चौथी थी लेकिन इनलीगल थी, उसी की वजह से हम कहेंगे 3 गेंदें हुई है और रन बनेगा स्कोर कार्ड के ऊपर. 1 विकेट गई. 1 नंबर 3 पर बैटर आई है शनिदास कालान.
लॉफ्ट किया, फ्लोवर फुल टॉस ऑन साइड पर, गेंद कैप में खिलाड़ी मौजूद नहीं, देखते देखते गेंद जाएगी लॉन्ग ऑन, सीमा पार, आएगा मस्तक पे दस्तक देने वाला 4 रन। शनिदास कालन जिनका बल्ला मैदान के अंदर आपको बोलता हुआ नजर आएगा। यहाँ पे भी अटैक बिल्कुल किया जाएगा, शॉर्ट मिड विकेट के ऊपर से गेंद डीप मिड विकेट बाउंड्री पर, सिंगल पूरा, दूसरे के लिए वापस आना चाहेंगे। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन मैदान के अंदर यहां से पूरे किए गए हैं और इन्हीं 2 के साथ रन बनेंगे 7 रन बनेंगे, माफ कीजिए। या जगदीशजी पाटील सर कुठे असतील तर ऑन साइड के ऊपर यहां से बड़ा हिट लगाने की कोशिश, बैक टू बॉलर, रन आउट का मौका, अपील 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 और रेफर किया जाएगा। थर्ड अंपायर DRS डिसीजन रिव्यू सिस्टम, अंपायर का इशारा, थर्ड अंपायर, इट इज OUT आउट, बल्लेबाज का विकेट जाएगा। आपण सन्मान करूयात एका मुख्य व्यासपीठावरती पेलवान आहेत, खऱ्या अर्थानं कुस्तीपट्टू, मातीतलाच खेळ, आणि आपण मायाचा सन्मान करूया, माया कोडलीचा सन्मान रामनाथ दादा पाटील, चला लवकर लवकर सन्मान करूयात आपण। या माया काकांचे सुरेश पाटील, सचिन दादा पाटील यांचे वडील आहेत, सन्मान करूयात, थँक्यू। बिल्कुल अच्छे बल्लेबाज थे, रन आउट बिल्कुल हो गए, बड़ा झटका लगेगा। टीम हेदुट ने 40+ ओपनिंग जोड़ी जो थी वो अब डगआउट में वापस लौट चुकी है, जहां पे बल्लेबाज नितिन और उनके साथ उमेश वापस गई है। रामजी गोरपेकर या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे। विभाग प्रमुख तसेच तथा बाजी सरपंच बालरामजी पाटील मुख्य व्यासपीठावरती आहे, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करू। मिडल ऑर्डर वाली बैटिंग जोड़ी मैदान के अंदर आपको आते हुए बिल्कुल नजर आएगी। शनिदास कालन जिनके बल्ले से 3 में 6 आ चुकी है और अब नंबर 4 के ऊपर किशोर भंडारी मैदान के अंदर जरूर आएंगी। पहली ओवर की होगी समाप्ति, रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड के ऊपर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। सात रन 2 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर आपको आते हुए बिल्कुल नजर आएंगे। न्यू बॉलर विकास पाउशे दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए पीछा करना है। राम गोरपेकर यांचा देखील सन्मान करू। मुख्य व्यासपीठावरती प्रेमनाथ शेठ पाटील तुम्ही पाहता, त्याच्यानंतर चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत, इरफान भाई चौधरी आणि संदीप शेठ पाटील प्रोप्रायटर स्वराज एंटरप्राइजेस उद्योजक उद्योगपती या त्रिमूर्तींचं मनपूर्वक सरचे स्वागत। आयोजक आहेत संदीप दादा पाटील। जीतने के लिए अब समीकरण की अगर बात की जाए तो आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 44 यानी 44 रनों की जरूरत। कदमों का इस्तेमाल किया, लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी एक आएगा और एक से ज्यादा मिलने नहीं वाला। मजा आएगा इस मैच में। बामल्ली 40+ उनके कई सपोर्टर उनको सपोर्ट करने के लिए जोर से शोर मचाते हुए बिल्कुल नजर आएंगे। कई सारे इनाम लगाए गए। हमारे विवेक शेठ भोईर जिन्होंने 5000 विकेट के हैट्रिक के लिए लगाए और अगर बामल्ली 40+ इस टूर्नामेंट के चैंपियन बनती है तो विवेक शेठ भोईर साहब उन्हें गोवा ट्रिप करवाएंगे, वो भी फ्री में, 0 कॉस्ट। देखिए विवेक शेठ भोईर करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती जिन्हें कहा जाता है, उन्होंने इनाम लगाया। लेकिन यॉर्कर अपील अपील लाउड अपील बिल्कुल की जाएगी, लेकिन देखिए बैटर सेफ है, बिल्कुल सेफ है।
तर स्वर्गीय मुकुंद आणि स्वर्गीय गुरुनाथ दादा कोडले यांच्या स्पर्धार्थ आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज संजय भोईर नाहीये टीम मध्ये बामाली मध्ये, तरी पण काय खेळतीये. जरा बामालीकर आवाज येऊ द्या. जर टीम चांगली खेळत असेल तर बामालीकर झोपले का नाही? जागेत 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 हे जागेत. यहाँ से बैक टू बॉलर डॉट गेंद आपको मैदान के अंदर डिलीवर्ड होते हुए बिल्कुल नजर आएगी. शोर सुनिए आप. बामली बॉडी प्लस सपोर्टर बहुत शोर मचा रही है, बिल्कुल सपोर्ट कर रही है. यहां से बैकफुट पर गए, विकेट को ट्रांसफर किया, लॉफ्ट किया गेंदबाज के सिर के ऊपर से. साइड स्क्रीन बाउंड्री पर गेंद आपको ट्रैवल होते हुए बिल्कुल नजर आएगी, लेकिन तब तक 2 रन मैदान के अंदर दौड़ के पूरे किए. तीसरे के लिए वापस आना चाहेंगे. रन आउट का मौका बन सकता था, लेकिन गेंद छोटी हाथ विकेटों से टकराए और उसी की वजह से 3 रन पूरे. टॉस साठी चिखलकर 40+ आणि त्यांना फाईट करणार टीम आयरे 40+ आणि चिखलकर 40+ टॉस साठी लगेचच या. आणि जर बामाली संघ जर चॅम्पियन झाला या स्पर्धेमध्ये तर साई भक्त खऱ्या अर्थात तुम्ही पाहताय मदनदादा गोंडली यांच्याकडनं ट्रिप आहे. हकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकवीरा, खऱ्या अर्थानं कारल्या आईचं आई एकवीराचं दर्शन खऱ्या अर्थानं बामाली संघाला करण्याने नेणार आहेत. 2000 पार्टी देखील असेल. मग एकवीरा म्हटली तर आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी मग धमालच असते. आणि ती ट्रिप आहे मदनदादा गोंडली यांच्याकडनं. मदन शेठ, साई भक्त तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इनाम यहाँ से बिल्कुल लगाया गया है गेंदबाज विकास पावशेन के लिए. स्वामी बैलाचे मालक विनायक पाटील नेगू यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. लेकिन मैदान के अंदर टॉट गेंद आपको आते हुए बैक टू बैक बिल्कुल नजर आएगी. टॉट गेंद पे रन नहीं होता, रन संख्या वहीं पे रुकी है 11 रन. स्कोर कार्ड पर पीछा करना 51 का. समीकरण की बात करूं तो आने वाली गेंदें बचेंगी 13 और जीतने के लिए 40 रनों की जरूरत. बैक टू बॉलर फुल टॉस थी, मौका कैच का निकल गया. सिंगल पूरा दूसरे के लिए वापस आएंगे और क्या कमाल की रनिंग, गलती कर बैठी, कलेक्शन नहीं किया. 2 रन मैदान के अंदर दौड़ के किए जाएंगे पूरे और इन्हीं 2 के साथ टोटल बढ़ेगा अब स्कोर कार्ड पर आगे 13 बनेंगे. 2 ओवर का खेल हो चुका है, पीछा करना 51 का, रन बनी है 13. थँक्यू. टॉस करूयात आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती. साई भक्त मदन शेठ गोंडली या खऱ्या अर्थानं बामाली संघ खेळतोय. जर तो संघ जर या स्पर्धेचा चॅम्पियन झाला, आई एकविराचा आशीर्वाद नक्की आईने जर बोलावला असेल नक्कीच होतील. लेकिन प्रश्नचिन्ह आहे, क्रिकेट मेंटीशिवाय काहीच नाहीये. विक्रम दादा, आपण टॉस करूयात 2 टीम मध्ये. आयरे 40+ आणि चिखलकर 40+. हारेश खेळणे नाहीये. चिखलकर आणि आयरे देखील तेवढीच मजबूत आहे, पण खऱ्या अर्थानं टीम खेळती हेटूत नाही 40+ ती देखील आहे. करूयात टॉस 11-22. उत्तम दादा पाटील. चला मान्यवरांना विनंती. विक्रम दादा 1 मिनिट फक्त शेवटचा प्रश्न विचार. काय म्हणशील, टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आहे. आज खऱ्या अर्थानं सेमीफायनल मध्ये टॉप 4 मध्ये बक्षीस घरी एक घेऊनच जाणार आहे. तर काय आहे, चॅम्पियन होण्याचं स्वप्न नक्कीच असेल तुमचं? हो नक्कीच. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल, कशी वाटली ही स्पर्धा? डे नाईटचा फॉर्मॅट, 40+चे आयोजन, उत्तमदादा पाटील, त्यानंतर तुम्ही नानादादा पाटील यांचं आयोजन नियोजन पाहता. एवढी त्यांचं खऱ्या अर्थाने चाहता वर्ग, प्रत्येक टीम प्रत्येक गावागावाला नव्हे तर चाहता वर्ग सपोर्ट करण्यासाठी येतात. एवढी पाहुणी मंडळ देखील या स्पर्धेला उपस्थित आहे. काय म्हणशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छानच आहे आणि इथे खेळायला पण खूप मजा येते. हे होते विक्रम दादा. तुम्हाला पुढच्या वासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. नेक्स्ट मॅच चिखलकर 40+ फाईट करेल आयरे 40+. ही सेमीफायनल ट्यू यातून जिंकेल तो मेगा फायनल मध्ये कोण जाईल याच्याकडे उत्तर देखील चालू आहे. जिथे सज्ज आहेत मानस फुलोरे यांचा आवाज तुम्ही ऐकता खेळाच्या उत्तरार्धामध्ये. मानस मनोरे यांचा आवाज ऐकतात खेळाच्या उत्तरार्धामध्ये. आणि तुम्ही पाहता शुभेच्छा. हनुमान फुलोरे नारिवली, गुरुनेत पाटील नागाव यांच्या हस्ते सन्मान करू. या हनुमान फुलोरे तुमचा सन्मान. या काका लवकर या. ओ टू कम बॉस. 12 गेंदे और 38 रन का समीकरण मैदान के अंदर. नीलेश भंडारी साहब जिन्होंने छक्कों के हैट्रिक के लिए 3000 और चौकों के हैट्रिक के लिए 2000 का इनाम लगाया. लेकिन अगर इस मुकाबले को जितवाते बल्लेबाज किशोर भंडारी तो भीमा काळन साहब इनकी तरफ से उनको
आई एकवीरा की ट्रिप फ्री में बिल्कुल दी जाएगी, ऊपर से 5,000 भी दिए जाएंगे बिल्कुल, हमारे सामने आंखों के बिल्कुल देंगे वो 5,000। लेकिन चलिए गेंदबाज तैयार है, बैकफुट पर गए, ऑन साइड पर ये शॉट बढ़िया था, शॉट लेग से डीप। शिवदासजी पाटील नारिवली समाजसेवक या मुख्य व्यासपीठावरती स्वागत है। दूसरे के लिए आना चाहेंगे, रन आउट की अपील की जरूर, कमाल के रनिंग 2 रन मैदान के अंदर दौड़ के बिल्कुल पूरे किए जाएंगे। आने वाली गेंदें अब यहां से बचेंगे 11, जीतने के लिए 36 बनानी है, आक्रामक बैटिंग करनी पड़ेगी। 6-4 की बरसात अगर होती है तो एदुड ने 40 प्लस करेगी कमबैक, वरना बामली 40 प्लस का डंका यहां से बचेगा। अपील बिल्कुल, विकेट जाएगा, कॉट बिहाइंड, बल्लेबाज बैक टू डग आउट। मल्हार दाबेचे प्रोफायटर रुपेशजी लहू पाटील, हेडूसन तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत। या रुपेशजी पाटील यांचा सन्मान करू, रुपेश दादा सन्मान करूयात। हॅलो मैदान के अंदर इनामों की बरसात आपको होते हुए बिल्कुल नजर आएगी, दोनों तरफ से इनाम लगे हैं। एक विकेट जरूर आया और 2 गेंदों पे अगर 2 विकेट आती है तो स्वर्गीय महेंद्र बालकृष्ण भोईर, इनके स्मृति विद्यार्थ विवेक शेठ भोईर, इनकी तरफ से 5,000 बिल्कुल गेंदबाज को दिए जाएंगे, और 2 विकेट आई तो विवेक शेठ भोईर 5,000 देंगे यहां से गेंदबाज को। बैकफुट पर गए थे, ये देखिए बैकफुट से पंच किया ऑन साइड पर, गेंद जागी साइड स्क्रीन बाउंड्री की दिशा में, मिलेगा मात्र 1। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, इक्के दुक्के से दिल्ली दूरस्थ हो सकती है, इक्के दुक्के से आप जीत नहीं सकते, घर का रास्ता पकड़ सकती है। 6-4 मारिए, हिम्मत दिखाइए, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा ही हमेशा कहा जाता है। अगर आप में होगी हिम्मत तो आपको मिलेगा भगवान का साथ, और अगर आप लड़ोगे मुसीबतों से तो हमेशा आगे जाओगे। जर चॅम्पियन संघ झाला बामाली तर मदन शेठ गोंडले यांच्याकडनं आई एकवीर दर्शन, आणि जर चॅम्पियन झाला बामाली संघ विवेक शेठ भोईर यांच्याकडनं गोवा ट्रिप। यहां से बिल्कुल अंपायर दौड़ गेंद मैदान के अंदर आपको आते हुए बिल्कुल नजर आएगी। हेदुर ने 40 प्लस, बहुत मुश्किल उनके लिए मैच, कदमों का इस्तेमाल किया, अटैक किया, लेकिन यहां से थोड़ा सा इंजरी को महसूस करते हुए नजर आएंगे। मिलेगा मात्र 1 रन से कुछ होने नहीं वाला, बहुत दूर समीकरण गया। 7 गेंदें बची है और जीतने के लिए 34 यानी 34 रनों की जरूरत। 7 गेंदें 34 से आप अगर एक बड़ा हिट आता है तो ये दूसरे बॉडी प्लस जीवित रह सकती है। अब हैट्रिक के लिए छोड़िए, अब आपको 1 छक्के के लिए इनाम लगाना चाहिए, तब शायद रन आई। भोपू दोनों साइड से बच रही है आणि भोंग्याशिवाय मजा नाही नाइट मैचला। अटैक किया, हवा में गए, खिलाड़ी आएंगे बिल्कुल, लेकिन गेंद का वो भाग के कहा चले गए, अंदाजा नहीं था। लेकिन 2 रन मैदान के अंदर दौड़ के फिर भी किए जाएंगे पूरे। इन्हीं 2 के साथ 3 ओवर का खेल मैदान के अंदर यहां से होगा समाप्त। पीछा करना 51 का, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर। टीम एदुट ने बॉडी प्लस 19 रन बनी है और समीकरण आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। झाल्या किती आशा होतील किती याची येणार नाही कुणाला तर, अरे झाल्या किती आशा होतील किती याची येणार नाही कुणाला तर, नागाव भावाची नाही क्रिकेट स्वर्गात। कमाल की मैच मैदान के अंदर, बामली बॉडी प्लस जिनके सपोर्टर एकदम तुम्ही powerful पाहताय आहे। खऱ्या अर्थानं बामाली संघावरती किती पारदर्शक येतात, हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं। बघा मानस
साई भक्त हमसे साई बाबा से भक्त इरादे रोज बनते बनकर बिगड़ जाते शिडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते मदन शेठ गुंडली यांच्याकडनं आई एकविरा ट्रिप आई एकवे दर्शन आणि गोल्डन मॅन तुम्ही पाहताय विवेक शेठ भोईर यांच्याकडनं जर चॅम्पियन झाला बामाली संघ तर गोवा ट्रिप म्हणजे गोव्याला खूप मजा येईल. हा गोव्याला आपल्याला पण घेऊन जातील ते. हाँ नक्की जातील. लेकिन मैदान के अंदर चलेंगे मुकाबला बिल्कुल आसान यहाँ से होता हुआ बिल्कुल नजर आएगा. वाइड बॉल का डिसीजन यहाँ से बिल्कुल आया है. वाइड से एक रन आपको जरूर मिलता हुआ नजर आएगा. तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं चार रन आपको यहाँ से बिल्कुल आते हुए नजर आएगी. रन संख्या यहाँ से स्कोर कार्ड के ऊपर इंक्रीज होगी. जरा एक मिनिट. विनायक शेठ पाटील जे बलगाडा क्षेत्राचे एक दमदार व्यक्तिमत्व आहेत निकू गावचे जर ना बामारी संघ जिंकला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज रोड टू कॉम्बो. कैच यहाँ से बिल्कुल आएगी. जल्लोष खुशी का माहौल है बामली बॉडी प्लस में. एक और विकेट पवेलियन में वापस. रामनाथ वाली यांच्याकडनं कॅश प्राइज आता झेल पकडला विष्णू पावशेसाठी 1000 रुपये आणि बामालीच्या आता भोंगे देखील वाजतात शिट्या वाजतात. का वाजू नये कारण की खेळ तेवढाच महत्वाचा आहे आणि मॅच देखील तेवढीच गरमागरम आहे. या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम मॅच ओ टू कॉम. चिकनगडचे योगेश भोईर साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. स्वामी महिलाचे मालक तुम्ही पाहताय विनायक शेठ पाटील यांच्याकडे 2000 रुपये कॅश प्राइज. 3 में 27 की जरूरत थी. ये आई डॉट गेंद और इसी डॉट गेंद के साथ बामली बॉडी प्लस जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत करते हुए आपको नजर आएगी. औपचारिकता बाकी है. दूसरे बॉडी प्लस वो लड़ी आखिरी गेंद तक लड़ी लेकिन कभी कभार नसीब आपके साथ नहीं होता. कभी कभार आपका खेल अच्छा नहीं होता और उसी वजह से शायद हेडवुड ने बॉडी प्लस का सफर आपको इस टूर्नामेंट में यही समाप्त होता हुआ नजर आई. बैकफुट पर गए स्क्वायर कट किया खिलाड़ी है. एक रन आएगा और अब एक गेंद की औपचारिकता मैदान के अंदर यहाँ से आपको बिल्कुल बचते हुए नजर आएगी. बामली बॉडी प्लस सपोर्ट उनका अच्छा. चिकनगड से विनायक चिकनगड से तुम्ही पाहता योगेश भाई आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. बघा अनाउन्समेंट आम्ही करतोय. जी सूचना आम्हाला खऱ्या अर्थानं आयोजकांनी दिली आहे जे तुम्हाला काही कॅश प्राइज लावायचे ते आमच्याकडे जमा करा. आम्ही तुमची कॅश प्राइज नक्कीच पुकारू. फोनवरती कोणाचे कॅश प्राइज पुकारले जाणार नाही याची सूचना आयोजकांनी दिली आहे आणि खऱ्या अर्थानं बामाली संघ मॅच जिंकली आहे. खेळपट्टीला नमन देखील केलं. विकास पावशे सर्व खेळाडूंना खेळपट्टीला निमन. एकदा जोरदार ठरला बामाली पोटी प्रश्न मेगा फायनल मध्ये पोहोचला बामाली संघ आणि मदन शेठ घोंडले यांच्याकडनं खऱ्या अर्थात ट्रिप देखील आई एकविरेचं दर्शन. विवेक शेठ भोईर गोल्डन मॅन ज्यांच्या नावाचा दबदबा या ठाणे रायगड मध्ये. विवेक शेठ भोईर खऱ्या अर्थात एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. बामाली गावचे विवेक शेठ भोईर यांच्याकडनं जर चॅम्पियन झाला संघ तर खऱ्या अर्थानं गोवा ट्रिप ते गोव्याला नक्कीच नेतील सर्व खेळाडूंना. ते मात्र पोटी प्रश्न